सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. कसे आहेत सगळे? काही विशेष गांभीर्य दिसून नका देऊ चेहऱ्यावर. मुळात माझी अडचण अशी झाली, मला काल दुपारी कळवलं गेलं या कार्यक्रमाबद्दल. झोपेतून उठलो होतो आणि यांचा फोन आला. सकाळचं नाव ऐकलं आणि म्हटलं अरे बापरे. कारण खऱ्या अर्थानं माणसाची सकाळ समृद्ध करणारं सकाळ न्यूज नेटवर्क आपण इतक्या मोठ्या प्रमाणात पत्रकारिता व्रत पाळताना त्यांच्याकडे पाहतोय आणि त्या माध्यमातून आज राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने इन संवाद हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला. खरं तर माझ्या अपेक्षेप्रमाणे फार जास्त उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडता आला असता, पण सध्याचे निर्बंध वाढत आहेत. पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढत आहे असं म्हणतात. आपल्याला त्यात काही पडायचं नाही, पण जर वाढतच असतील तर आपण थोडं कमी संख्येनं कार्यक्रम साजरे केले पाहिजे असं मला वाटतं. खरं तर वारकरी संप्रदायाचा पायिक आणि कीर्तनकार म्हणून माझी जी प्रतिमा समाजासमोर आहे, संत साहित्यातील विचार समाजासमोर पोहोचवण्याची माझी जी ओळख आहे ती ओळख मी जपत असतो. गेले काही दिवस जे वातावरण प्रदूषित झाले त्याच्यामुळे थोडासा मोकळा श्वास आपल्याला घेता येत नाही. त्या अनुषंगाने ही मोजक्या उपस्थितीमध्ये जो आपण कार्यक्रम पार पडतोय तो मला छान वाटतं. आज खऱ्या अर्थानं इंचे जिल्हाध्यक्ष रोहित आगळे, उपाध्यक्ष वैभवी खताळ, संघटन मंत्री दिव्या कपाटे, ही सगळी तुमची पारिवारिक मंडळी यांनी मला इथे येण्याचं आमंत्रण दिलं. सर्वप्रथम तुमचा आभार मानतो. आता खाली ऑफिसमध्ये बसल्यानंतर मला सांगण्यात आलं की आज आपल्याला ज्या विषयावर बोलायचंय तो विषय असा आहे, इमोशनली आणि मेंटली तरुण पिढीला फिट राहता आलं पाहिजे. म्हणजे भावनिक पातळीवर जर आम्हाला स्वतःचं धैर्यबळ वाढवायचं असेल तर अध्यात्माच्या परिभाषेतून महाराज तुम्ही तरुण पिढीला प्रबोधन करा असं मला सांगण्यात आलं. खऱ्या अर्थानं मी प्रबोधन तुम्हाला करावं इतक्या मोठ्या उंचीचा नाही, पण इथे येण्याचं एकच कारण आहे की गेल्या काही दिवसांपासून मी पाहतोय की तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणात माझ्या विचारांना स्वीकारताना मला पाहायला मिळते. आताची तरुण पिढी कोणाचंही ऐकायला तयार नाही. आमदार जरी आला तरी तू तुझ्या घरी. सुज्ञ झाली आताची पिढी, सुज्ञ झाली. पहिलं कसं होतं, ज्ञानबा तुकाराम म्हटलं की झेंडे उचलले लागले पडायला, तसं आता काही राहिलेलं नाही. आताची पिढी सुज्ञ झाली. आता मॅजिक नको, आता लॉजिक पाहिजे. आताच्या पिढीला लॉजिक हवंय. मग आताची पिढी, तरुण पिढी कोणाचंही असं फुकट ऐकायला तयार नाही. त्यांच्या फायद्याचं असेलच ती तरुण पिढी ऐकते. आणि कोणाचंही न ऐकणारी तरुण पिढी जर माझं ऐकते तर मी या कार्यक्रमाला आलं पाहिजे आणि बोललं पाहिजे त्या उद्देशाने इथं आलो. खऱ्या अर्थानं वैचारिक मंथन ज्याला आपण म्हणतो ते विचारांचं मंथन तुम्ही घेतली का कॉपी? माझं सुरुवातीला सांगितलंय तर अवघड असं झालंय की कसं तरी विषयावर कॉन्सन्ट्रेट करतोय आणि हे असं काहीतरी आनंद होतोय. आणि माझं मी कॉफी ॲडिक्ट माणूस आहे. कॉफी म्हटलं की जीव की प्राण. नेमका तो पदार्थ आणून ठेवला तर तुमच्याकडे किती माझं लक्ष राहील. मला थोडस विषयावर येतो मी. मला बरीच आपली तरुण पिढी आणि तरुण तरुणी मला फोन मेसेज करून म्हणतात की महाराज थोडस अपयश आलं की नैराश्य येतं. ज्या गोष्टीचा आम्ही पूर्ण जिद्दीने, पूर्ण उमेदीने पाठलाग करतो, पाठपुरावा करतो, फॉलोअप घेतो, कष्ट घेतो, अभ्यास करतो, पण खूप कष्ट घेऊनही जेव्हा फेल्युअर येतं, जेव्हा अपयश येतं तेव्हा नैराश्य येतं. तर सगळ्यात आधी या गोष्टीचं मला कारण हे वाटतं की आताची पिढी धैर्यशून्य होत चालली. म्हणजे आता इथं बसलेले प्रत्येक तुम्ही तरुण तरुणी, तुम्ही जर तुमच्या गावाला, तुमच्या घरामध्ये जी म्हातारी माणसं पाहायला मिळतात 80-90 वर्षाची,
माझ्या भाषेत सांगतो, साध्या सोप्या भाषेत. मला फार जड बोलायला आवडत नाही. ते अहम ब्रह्मास्मी ब्रह्म सत्य जगत मिथ्या ते काही कामाचं नाही. मला असं बोली भाषेत संवाद महत्वाचा आहे. एखाद्या गावाकडल्या ज्येष्ठ व्यक्तीला जर तुम्ही पाहिलं, त्यांच्या जीवनाचं जर निरीक्षण केलं, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असतात, पाठीचा कणा वाकलेला असतो, हजारो वेगवेगळे अनुभव त्यांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेले असतात. पण एक गोष्ट त्यांच्या अंगी कमालीची आपल्याला पाहायला मिळते, कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळलं, हे आत्महत्येचा विचार त्यांनी कधी केला नाही. हे त्यांचं सर्वात मोठे यश. कधी आत्महत्येचा विचार केला. आणि या तुलनेत आताची आपली तरुण पिढी, घोटाळा असा झालाय, मार्क कमी पडले, आत्महत्या. एखादी प्रिय व्यक्ती सोडून गेली, आत्महत्या. मित्रांनी विश्वासघात केला, मला कधी कधी वाटतं काय सीझन आलाय आत्महत्या. याचं कारण काय? धैर्य शून्य होत चालली आताची पिढी. मग हे धैर्यबळ वाढवायचं असेल तर आम्हाला बाकी कुठं बाहेर डोकवायची गरज नाही. आमच्या महाराष्ट्रात, आपल्या भारत भूमीमध्ये इतकी थोर महापुरुष होऊन गेली आहेत, त्यांच्या जरी आयुष्याचा, जीवनाचा आम्ही अभ्यास केला तरी आमचं धैर्यबळ वाढल्याशिवाय राहत नाही. पण आता घोटाळा असा झालाय की आम्ही कीर्तनकारांनी तरुण पिढीला जरी अध्यात्माचं आणि तत्वज्ञानाचं ज्ञान पाजळलं, किती जरी अध्यात्माच्या गोष्टी तुमच्या समोर मांडल्या, तरी अध्यात्म ही सोपं राहिलेलं नाही. ही पण गोष्ट तितकीच खरी. अध्यात्म काही सोपं राहिलेलं नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की माळ घातली म्हणजे अध्यात्म झालं, गंध लावला म्हणजे आम्ही आध्यात्मिक झालो, असं काही नाहीये. आधुनिकतेचा पुरस्कार करणारे श्रीमंत संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांनी अध्यात्माच्या बाबतीत बोलताना एक अभंग असा रचला, त्याच्यामध्ये ते म्हणतात, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी म्हणजे भक्ती कशी आहे? सुळावर टांगलेल्या पोळीसारखी, कुणाचंही काम नाही ते. पुन्हा त्यांचा एक अभंग आहे, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, हेऱ्या गबाळाचे काम. याचा अर्थ काय? तो गोबाराय म्हणतात, अध्यात्म आणि परमार्थ करायला जातीचा लागतो. जातीचा म्हणजे इथं कास्टिझम असा अर्थ अपेक्षित नाही. जातीचा म्हणजे प्रकार. इथं त्या पात्रतेचा व्यक्ती पाहिजे. बऱ्याच तरुण पिढी, आता मी इतके सोशल मीडियावर मेसेजेस वाचतो की महाराज आम्हाला नैराश्य आले आणि आता असं वाटतं की अध्यात्माकडे वळावं. ही वाट एवढी सोपी नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी करून सरून भागल्या आणि पण परत तुम्ही अध्यात्माकडे कधी म्हणता ना, करून सरून भागले आणि देवपूजेला लागले, तर तसं होता काय कामा नाही. आताची मी हे सगळं का सांगतोय? तरुण पिढी संभ्रमात आहे. परवा मी ऍग्रिकल्चर कॉलेजला होतो, एक सेशन आम्ही तिथे घेतलं, तर तिथे मी हा मुद्दा मांडला की देशाचं भविष्य जर काय असेल तर ती तरुण पिढी. देशाचं भविष्य कोण आहे? देशाची तरुण पिढी. आणि दुर्दैवानं तरुण पिढीकडेच कोणाचं लक्ष नाही. तरुण पिढीची आठवण कधी येते? फक्त निवडणुकीला. आता आमची तरुण पिढी पण हुशार झाली, ती निवडणुकीला गोव्याला निघून जाते. मॅच्युरिटी, ज्याला प्रगल्भता आपण म्हणू शकतो. तरुण पिढी जर देशाचं भविष्य असेल तर त्या तरुण पिढीची फक्त निवडणुकीला आठवण येणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण आता सगळ्यात मोठं मला दुःख या गोष्टीचं वाटतंय की अशा कार्यक्रमांना गेल्यानंतर तरुण पिढी समोर बोलताना काही प्रेरणादायी विषयांवर बोलण्यापेक्षा मला असे विषय सांगितले जातात की महाराज मेंटली आणि इमोशनली फिट राहण्यासाठी तुम्ही मुलांना मदत करा. ही वेळ यावी की आमची तरुण पिढी भावनिकरित्या एवढी खचलेली आहे, मानसिकरित्या एवढी ढासळलेली आहे. ही वेळ येण्याचं कारण काय? इतका आमचा भारत, इतका आमचा महाराष्ट्र मागास कधीपासून झाला? याचं कारण काय? आम्ही आतापर्यंत ज्या ज्या प्रथा परंपरा, ज्या अनिष्ट रूढी परंपरा खत पाणी घालत आलो, त्याची सगळी पाळंमुळं जी आम्ही मजबूत करत आलो, त्याचे परिणाम आम्हाला आता दिसत आहेत. जर आमची कोणती तरुण मुलगी, आमचीच एखादी मैत्रीण आत्महत्येचा पर्याय निवडत असेल तर आम्ही काय म्हणतो, किती नैराश्यात गेली होती, मानसिकरित्या खचलेली होती. पण याची पाळंमुळं आपल्याला मागे पाहायला मिळतात. कशी? आजही नवरात्र आली की नवरात्राचे उपवास करताना बऱ्याच मुली पाहायला मिळतात. मुलांनी पण सुरुवात केली. त्याची कारण मला तर काही मिळाली नाही. नवरात्राचे उपवास मुला मुलींनी सुरू केले, पण नवरात्राचा खरा अर्थ आणि नवरात्र का साजरं करायचं किंवा त्या नवरात्राच्या त्या देवीकडे पाहून मुलींनी नेमकं आपलं धैर्य कसं वाढवावं ही दृष्टी आम्हाला कोणी दिली नाही. मला सांगायचं काय, आता जे परिणाम आम्ही वातावरणाचे पाहतोय त्याची सगळी पाळंमुळं पूर्वीच मजबूत केली गेली.
की नवरात्राला फक्त हिंदी सिनेमाची गाणी लावायची आणि त्याच्यावर नाचायचं. सगळ्यात मोठा आपल्या हिंदू धर्माचा आणि देवी देवतांचा अपमान हा कोणत्या गोष्टीमध्ये की देवासमोर सिनेमाची गाणी लावून नाचणं हा सर्वात मोठा अपमान. आता तुम्ही म्हणाल महाराज कीर्तनकार म्हणून अध्यात्म सांगायला लागले. मला मुद्दा हा स्पष्ट करायचा आहे, मुस्लिम समाज सुद्धा हिंदी सिनेमे पाहतो, ख्रिश्चन समाज सुद्धा हिंदी सिनेमे पाहतो, त्यांनाही हिंदी सिनेमातली हिंदी गाणी आवडतात. पण कोणताही मुस्लिम व्यक्ती तुम्हाला ईदच्या पवित्र दिवशी देवासमोर हिंदी गाणी लावून नाचताना दिसणार नाही. कोणत्याही ख्रिश्चन व्यक्तीनं चर्चमध्ये हिंदी सिनेमातली गाणी लावून डान्स करून, बिभित्स डान्स करून, अश्लील चाळे करून आपल्या धर्माचा देवी देवतांचा अपमान केला नाही. हे सगळं मला कोणत्या विषयाकडे आणायचे बारकाईने ऐका. आम्ही ही पाळेमुळं पूर्वीच मजबूत केली. कोणती? की आम्ही आपल्या हिंदू धर्माचा देवी देवतांचा अपमान करत आलो. परिणाम त्या देवी देवतांकडून, हिंदू धर्माकडून आम्हाला जी वैचारिक शिदोरी मिळणार होती ती मिळाली नाही. आमच्या आताच्या पिढीच्या मनामध्ये ही गोष्ट आम्ही बिंबवली गेली की नवरात्र फक्त गाणी लावून नाचण्याचा सण आहे. पण जर नवरात्राचा खरा अर्थ एखाद्या तरुणीने समजावून घेतला तर आत्महत्येच्या प्रसंगी आत्महत्येचा किंवा प्राणघाताचा विषय न निवडता ती धीराने आयुष्याला सामोरं जाण्याचा मार्ग निवडू शकत होती. पण नाही, कारण नवरात्राचा खरा अर्थ तिला समजला नाही. स्त्रियांना पूर्वीपासून आतापर्यंत युद्धाची लक्षणं विसरायला भाग पाडण्यात आलं आणि सांगण्यात आलं मूल आणि चूल. आताच्या मुली ते काही समजत नाही, कळत नाही, तो भाग वेगळा. आता कोणत्याही मुलीला विचारलं तरी कोणतीही मुलगी अभिमानानं सांगते की आता स्त्रिया सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, या वाक्यात मी थोडासा बदल करेन की खांद्याला खांदा लावून नाही, डोक्याला डोकं लावून काम करतात. कारण डोक्याला डोकं लावून असं म्हणण्याचा माझा अर्थ एकच आहे की प्रत्येक आपल्या पुरुषाच्या प्रश्नाला उत्तर आता स्त्री देऊ शकते, असा काळ इतका प्रगत झालेला आहे. मला सांगायचंय काय की आपल्याला जर आपलं धैर्यबळ वाढवायचं असेल तर बाहेर पुढे पाहून पाहायची गरज नाही. आपला भारत आणि आपला महाराष्ट्र एवढा समृद्ध आहे या बाबतीत. आम्ही आमच्या देवी देवतांची आणि धर्माची जोपर्यंत उपेक्षा थांबवत नाही तोपर्यंत आम्हाला धैर्यबळ वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणारं हे साहित्य हे टिकणार नाही. आताच्या पिढीचं धैर्यबळ वाढवायचं असेल तर आम्हाला संत साहित्य निवडावं लागेल, मराठी साहित्य निवडावं लागेल, वाचन करावं लागेल. आता वारकरी संप्रदायाचा एक प्रचारक प्रसारक एक कीर्तनकार ॲज अ मोटिवेशनल स्पीकर म्हणून मी तुम्हाला सांगतो की इथे सुद्धा जगद्गुरु तुकोबा आम्हाला मार्गदर्शक ठरतात. म्हणजे आता खास करून तुम्हाला तुकाराम महाराजांच्या अभंग ओव्या वगैरे ऐकायची काही सवय नसेल, कधी कोणी तुम्हाला सांगितले तसं क्वचित एखाद्याला आवड असेल. पण जगद्गुरु तुकाराम महाराज हे कर्मठवादी नव्हते, देवधर्माचा पुरस्कार करणारे नव्हते. त्यांनी आपल्या जीवनात पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर आम्हाला देऊन ठेवलं. जगद्गुरु तुकोबारायांचा एक अभंग आहे, मरण मागे जो गाढवाचा बाळ. म्हणजे ज्या क्षणी आम्हाला नैराश्य येतं आणि आम्ही आत्महत्येचा मार्ग निवडू इच्छितो त्या क्षणी तो अभंग आम्हाला वाचवू शकतो. मरण मागे जो गाढवाचा बाळ. तुकोबा म्हणतात की जिवंतपणी मरणाची अपेक्षा करणारा गाढवाचा योग आहे. समजा जर आपल्या मुलांनी भविष्यात आत्महत्येचा विचार केला तर आपण कोण झालो? आपली गाढवात गंती होऊ नये असं वाटत असेल तर आजच्या विषयावरून मला एवढं सांगावंसं वाटतं की आम्हाला धैर्यबळ वाढवलं पाहिजे. क्वचित एखादी मनाविरुद्ध घटना घडली तरी आम्हाला नैराश्य येतं. क्वचित हे धैर्यबळ आणि धैर्यशून्य पिढी झाली हे फार लांबचे विषय झाले. आमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीनं आम्हाला वेळेवर रिप्लाय जरी मेसेजला दिला नाही तरी आम्ही नैराश्य होतो. इतकं आमचं धैर्यबळ संपलेलं आहे, एवढं धैर्यशून्य आम्ही झाले. महाराज तुम्ही एवढं महाराष्ट्राचं भारताचं कुठं सांगता? आम्हाला साधा आम्ही एखाद्या आमच्या जवळच्या प्रिय व्यक्तीला मेसेज केला आणि त्याचा रिप्लाय रात्री 11 पर्यंत आला नाही तरी आम्हाला नैराश्य येतं. इतकं मेंटली आम्ही अनफिट आहोत, इतकं मानसिकरित्या आम्ही खचलेलो आहोत. तर हे सगळं साध्य करण्यासाठी मला वाटतंय तुमचा भाऊ या नात्याने मी तुम्हाला सुचवीन की तर संत साहित्याशिवाय पर्याय नाही, पर्यायच नाही. पण मुळात हा विषय किती लांबवला तरी एका मोरलवर मला यायचंय की संत साहित्याची आणि आपली मराठी साहित्याची उंची जेवढी बाहेरच्या लोकांना कळाली तेवढी आपल्याला कळाली नाही. कोणत्या काल्पनिक गोष्टी सांगायला मला आवडत नाही, सत्य घटना सांगतो. काही वर्षापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ते आपल्या भारत दौऱ्यावर आले होते. संत साहित्याची उंची कोणाला किती कळाली हा मुद्दा आहे माझा. म्हणजे आता सगळी आपण मराठी तरुण तरुणी महाराष्ट्रातला आपला जन्म आहे किंवा आपण महाराष्ट्रात लहानचं मोठं होतोय. तर या मातीची ताकद आपल्यापेक्षा बाहेरच्या लोकांना कळाली. संत साहित्याची उंची, साहित्याची, मराठी साहित्याची उंची कोणाला कितपत कळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आपल्या भारत दौऱ्यावर आले होते
त्यांचं स्वागत करताना पंतप्रधानांनी त्यांना भगवद्गीता घेऊन त्यांचं स्वागत केलं. काय दिली? भगवद्गीता. ही आपल्या देशाची एक संस्कृती तिथे प्रकट करण्यासाठी त्यांनी ती भगवद्गीता अमेरिकेला गेल्यानंतर त्यांनी पीएला आपल्या नोकराला विचारलं की हे जे पुस्तक दिसते हे कशाचं आहे? तर त्या पीएनं सांगितलं की हा भारतीयांचा धर्मग्रंथ आहे, त्याला भगवद्गीता म्हणतात आणि भारतीयांची याच्यावर फार मोठी श्रद्धा आहे. संत साहित्याची उंची कोणाला किती कळाली, हा मुद्दा आहे माझा. कुतूहल निर्माण झालं, आवड निर्माण झाली. त्यांनी त्या भगवद्गीतेचं इंग्रजी भाषांतर काही दिवस वाचलं. कुतूहल निर्माण झालं, आवड निर्माण झाली. तर त्यांनी ते आपल्या पीएला सांगितलं की या भगवद्गीतेच्या संबंधानं आणखी कोणते ग्रंथ असतील तर ते मला वाचायला हवे आहे. आता भगवद्गीतेच्या संबंधानं दुसरा महत्वाचा ग्रंथ कोणता आहे आपल्या भारतात? उपनिषदाला कमी किंमत आहे असं नाही. आता तुमची वेगवेगळी मतं आल्यानंतर मला महाविकास आघाडी सरकारचे प्रश्न पण मुळात कोणताही ग्रंथ कमी किमतीचा असं नाही. पण मी क्रम विचारला की भगवद्गीतेवर टीका करण्यात आली तो ग्रंथ कोणता? ज्ञानेश्वरी. तर कुतूहल निर्माण झालं. आपल्या टीमला आपल्या पीएला सांगितलं की मला भगवद्गीतेच्या संबंधानं आणखी एक ग्रंथ वाचायला पाहिजे. तर दुसरा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीचं इंग्रजी भाषांतर तिकडे मागवलं गेलं. काही दिवस त्याने ज्ञानेश्वरीचं इंग्रजी भाषांतर वाचलं. इतका प्रभावित झाला, त्या विचारांचा प्रभाव इतका त्याच्या व्यक्तिमत्वावर दिसायला लागला, याचा पुरावा देतो. दुसऱ्या दिवशी अमेरिकन पत्रकारांनी पत्रकार परिषदेमध्ये साहेबांना विचारलं की साहेब तुम्ही भारत दौऱ्यावर गेले होते, मग त्या भारत भेटीमध्ये तुम्हाला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट कोणती? त्या प्रश्नाचं उत्तर देताना पहिल्या वाक्यात बराक ओबामा बोलतो, जगाच्या पाठीवरचं सर्वात महान तत्वज्ञान म्हणजे भारतातली ज्ञानेश्वरी. हे माझं वाक्य नाही. आजही तुम्ही मला वाटतं लोकसत्ताला जे आर्टिकल छापून आलं होतं त्याची ती मुलाखत आली होती, त्याच्या पहिल्या वाक्यात त्यांनी उत्तर त्या प्रश्नाचं दिलं, ते ग्रेटेस्ट फिलॉसॉफी इन द वर्ल्ड ज्ञानेश्वरी. अजूनही त्याचं वाक्य आपल्याला वाचायला मिळेल. जेव्हा आमचा आजचा तरुण स्वतःला धैर्यबळ वाढवण्यासाठी प्रवृत्त करत असेल, स्वतःला नैराश्यातून बाहेर आणण्याची इच्छा ठेवत असेल, तर त्याला साहित्य, संत साहित्य हे एकच प्रमाण आहे. कारण आम्ही इतरांकडून अपेक्षा करणं फार चुकीचं. कारण तुम्ही नैराश्यातून बाहेर येण्यासाठी एखाद्या मित्राचा किंवा एखाद्या आपल्यासारख्या सामान्य माणसाचा जर आधार घेतला, मदत घेतली, तर ते तुमचं नैराश्य वाढवण्यासाठी नक्कीच मदत करते, नैराश्य कमी करण्यासाठी नाही. कारण आपल्या आजूबाजूला जे वातावरण आहे ते फार प्रदूषित वातावरण आहे. आता आपण सगळे वेल एज्युकेटेड, वेल सेटल लाईफ जगण्याची इच्छा ठेवून आता सगळं काही आपल्या जीवनाची रूपरेषा तयार करतोय, हा भाग वेगळा. तर समाजातला एक तरुण वर्ग असा आपल्याला पाहायला मिळतो, एक वर्ग तरुणांचा असा पाहायला मिळतो ज्यांना फक्त गुन्हेगारीचं आणि व्यसनांचं आकर्षण आहे. दुर्दैवानं म्हणावं असं वाटतं की स्वामी विवेकानंद इथे आताच्या पिढीला आदर्श वाटत नाही, ज्ञानोबा तुकोबा आदर्श वाटत नाही, कोणता तरी केस वाढलेला भाई त्यांना आदर्श वाटतो. हे भयानक वास्तव आहे. मी आता परवा सिटी ऑफिसला होतो, साहेबांसोबत बोलत होतो. साहेबांनी सांगितलं पुणे जिल्ह्यात जेवढे गुन्हे घडले जातात त्यातल्या 90% गुन्ह्यांमध्ये 17 वर्षाच्या आतली पोरं आहेत. 17 वर्षाच्या आतली. ह्या वयात, ज्या वयात तुम्हाला संस्कार हा शब्द थोडा बसणार नाही, ज्या वयात तुम्हाला वैचारिक श्रीमंती हे बाळकडून तुम्हाला मिळायला पाहिजे, तुम्ही महाराष्ट्रात जन्म घेताय, त्या वयात तुम्हाला गुन्हेगारीचं, व्यसनांचं आकर्षण वाढावं, यापेक्षा कोणतं दुर्दैव आहे मोठं? हे सांगतोय कशासाठी? इथे आमची पाळंमुळं रोवली गेली कशाची? वैचारिक प्रदूषणाची. आम्ही आमच्या देवी देवतांचा करत आलेला अपमान, आम्ही आमच्या धर्माची जी वच ठेवायची ती ठेवली नाही, आणि म्हणून आम्हाला येणाऱ्या काळात जे साहित्याकडून वरदान मिळायला हवं ते मिळत नाही. त्यासाठी आम्ही स्थिर राहणं फार गरजेचं आहे. स्थिर राहणं म्हणजे आता मी तुमचा भाऊ या नात्यानं थोडंसं वैचारिक पातळीवर हे देखील सांगेल, कोणी असू द्या, की तुमची मानसिक स्थिती इतकी स्थिर पाहिजे, स्वतःला इतकं स्थितप्रज्ञ तुम्ही बनवलं पाहिजे की जगातला कोणताही व्यक्ती तुम्हाला डिस्टर्ब करू शकला नाही पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला धाडसानं सांगता आलं पाहिजे की माझ्या परवानगीशिवाय मला कोणीही विचलित करू शकत नाही, कोणी नाही. भगवद्गीतेचा आता विषय झाला, तिथेही श्लोक आलेला आहे, शीतोष्ण समदुःखेषु तथा मानातो मानयो. तुमच्यापैकी कोणी वाचली असेल भगवद्गीता तर लक्षात येईल की शीतोष्ण समदुःखेषु म्हणजे शीत, उष्ण, सुख, दुःख अशा कोणत्याही प्रकारची परिस्थिती आली तरी आमची मानसिक स्थिती ढळता कामा नये, आम्ही स्थितप्रज्ञ राहिलं पाहिजे. हे सगळं का सांगतोय? आम्हाला धैर्यबळ वाढवण्यासाठी हे साहित्य उपयुक्त आहे. मग कोणतंही उपनिषद घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, भगवद्गीता घ्या, कोणतंही घ्या.
आता जेव्हा मी या गोष्टी आताच्या पिढीला, आपल्या तरुण पिढीला, आपल्या युथ समोर मांडतो, तेव्हा आताच्या मुला मुलींना एकच वाटतं की हा कीर्तन कार्यक्रम त्यांचं काम आहे, अध्यात्माचा पुरस्कार करणं किंवा त्या गोष्टी मांडणं. पण नाही, माझा स्वतःचा अनुभव आहे. तुम्ही जेव्हा नैराश्यात जाल, स्वतःला पाण्यामध्ये पाहाल, जेव्हा तुम्हाला वाटेल की सगळं संपलं, तेव्हा तुम्हाला पुन्हा जिवंत करण्याची ताकद ही फक्त साहित्यामध्ये, दुसरे कशात नाही. फक्त साहित्यामध्ये. म्हणजे मराठी साहित्य वाचा, संत साहित्य वाचा, मी त्याचं वर्गीकरण करणार नाही. ते महत्वाचं आहे, कारण आज आम्हाला भावनिक पातळीवर, मानसिक पातळीवर स्थिर करण्यासाठी या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, फार महत्वाच्या. जेव्हा जेव्हा कीर्तन प्रवचनाला जातो, ह्या गोष्टी मांडण्याची माझी फार अपेक्षा असते, पण मला कीर्तन प्रवचनाला तितका सुज्ञ श्रोतावर्ग मिळत नाही. तुम्ही सुद्धा पाहिलं असेल तुमच्या गावाकडे कीर्तन प्रवचनाला सगळी म्हातारी माणसं, 50-60 म्हणजे आयुष्याचे अर्धी गाठले, म्हणजे जी गाडी कोणत्याच गॅरेजला नाही ती आमच्याकडे. ज्यांना ऐकू येत नाही, ज्यांना नीट दिसत नाही, कीर्तन प्रवचनाला तितका सुज्ञ आणि जाणकार श्रोतावर्ग मिळत नाही. पण आज तशी परिस्थिती नाही. खऱ्या अर्थानं असा सुशिक्षित वर्ग ऐकायला मिळणं, मी तर म्हणतो मला एक 4-8 दिवस जर या कार्यक्रमाची माहिती आधी मिळाली असती तर मी फार चांगले विषय घेऊन तुमच्या समोर आलो असतो. पण काल जरा वेगळ्याच विषयात होतो आणि अचानक हे निमंत्रण मिळालं, पण राहवलं नाही. म्हटलं मी कोणत्याही परिस्थितीत येईल. असं जाणकार आणि सुज्ञ श्रोतावर्ग मिळायला भाग्य असावं लागतं. माऊलींच्या ज्ञानेश्वरीत ओळ ऐकायला मिळते, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते निमित्त. म्हणजे श्रोत्यांशिवाय वक्त्याला काही अर्थ नाही. तुमच्यासारखा जाणकार, सुज्ञ आणि सुशिक्षित श्रोतावर्ग मिळणं वक्त्याचं भाग्य असावं लागतं. एके ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो, त्या गावातली लोक म्हटली की महाराज आम्ही सांगेल तो विषय घ्यायचा कीर्तनाला. म्हटलं कोणता? म्हणले विनोदाचं तत्वज्ञान. विनोदाचं तत्वज्ञान म्हणजे त्यांना तत्वज्ञान ऐकायचं, ह्या गोष्टीची मला आनंद वाटला, समाधान वाटलं की त्यांना तत्वज्ञान ऐकून कशाच ऐकायचे? विनोदाचं तत्वज्ञान. बरं, त्यांनी स्वतःहून विषय दिला म्हणून मला वाटलं की कुठेतरी आवड असेल, आवडीचा जाणकार श्रोतावर्ग असेल. पण नाही, सगळीकडे तसा आवडीचा श्रोतावर्ग मिळत नाही. स्वतःहून विषय सांगितला म्हणून मला वाटलं कीर्तनाची आवड असेल. कीर्तन सुरू झालं, अशी मंदिरात 10 मिनिटं लाईट गेली. लाईट आल्यानंतर 100 90 पडून गेले आणि समोर असे तुमच्यासारखे 10 पोरं उरली होती. कोणी पैलवान होता, कोणी पॉलिटिशियन होता, 10 पोरं उरली होती. मी त्यांचं कौतुक केलं. म्हटलं ही आजची पिढी आहे, आवड आहे कीर्तनाची. सगळं गाव उठून गेलं, तुम्ही नाही उठून गेले. अशी आवड पाहिजे, असा श्रोतावर्ग पाहिजे, तुमच्यासाठी मी विचार मांडणार, अशी आवड पाहिजे. त्याला एक पोरगा उठला, म्हटलं महाराज आम्ही जाणार तरी कुठं, आम्ही झोपायच मंदिरात असतो. आता असं श्रोतावर्ग भेटल्यावर माझ्यासारख्याने तरी ते नाही करतो. हे सगळे सर्वत्र महाराष्ट्रात फिरत असताना मला आलेले अनुभव आहेत की सगळीकडे तुमच्यासारखा सुज्ञ, प्रगल्भ, बुद्धिमत्ता असलेला सुशिक्षित श्रोतावर्ग मिळत नाही. पण आज एखाद्या वक्त्याचं जसं भाग्य उजळून निघावं, तसं माझा प्रत्येक शब्द तुम्ही बारकाईनं, चाणाक्ष दृष्टीनं ऐकताय, ते फार महत्वाचं आहे. आणि म्हणून माझे काही महत्वाचे प्रकर्षाने जे मला मुद्दे इथं स्पष्ट करायचे होते ते म्हणजे हेच की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या आयुष्यात आमचं धैर्यबळ कमी होऊन देता कामा नये, कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणि सगळ्यात जास्त आपला प्लस पॉईंट सगळ्यात मोठा कोणता आहे? सगळ्यात मोठा प्लस पॉईंट की आपण तरुण आहोत. आपण तरुण आहोत. आता इथं बसलेल्या कोणत्याही मित्र मैत्रिणींचं आपण जर वय पाहिलं, मी काही वय विचारणार नाही तुम्हाला, पण वय जर पाहिलं तर एक मला वाटतं 25, 30, 32. माझं किती असेल? 22 कोणतरी म्हणलं का? चांगला मार्ग निवडणं फार अवघड असतं. म्हणजे एखाद्याला जेव्हा आपण असं बोलताना, विचार मांडताना पाहतो ना यशस्वी झालेलं, आपल्याला वाटतं की त्याच्या मागे काहीतरी मोठी परंपरा असेल. मी जेव्हा जातो कोणत्याही व्यासपीठावर बोलण्यासाठी, तेव्हा माझ्या प्रतिमेकडे पाहून, नाव ऐकून लोकांना वाटतं की यांचं घर फार सांप्रदायिक असेल, यांना लहानपण. मी ज्यावेळेस माळ घालून संत साहित्याचा अभ्यास करण्यासाठी आळंदीला जायचं ठरवलं, माझ्या बाबांना रात्रभर दांडक्याने मारत होतं. असं काही नसतं की, माझा मुद्दा मी पूर्ण करतो की आमचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे की आम्ही तरुण आहे.
आता इथं बसलेले काय 20-25 हाईट मला वाटतं 30 पर्यंत, 30 पण नसतील, 26-27 असेल, 25च्या खालीच. तसं एज कॅटेगरी सुद्धा आपण ठेवली आणि ठेवलीच पाहिजे. पण आता मग मी तुमच्या कॅटेगरीत नाही बसत. 25च्या खाली तुम्ही आहात म्हटल्यानंतर माझं 27 आता रनिंग आहे. बरं झालं मी इथे. सगळ्यात मोठा प्लस पॉइंट मित्रांनो हा आहे की आपण तरुण आहे. जगातल्या कोणत्याही महापुरुषाचं आपण जर उदाहरण घेतलं, जे आता एक आपण संवाद साधतोय, कोणत्याही महापुरुषाचं जर उदाहरण घेतलं, फार अगदी संत मालिकेतले ज्ञानोबाराय असो, तुकोबाराय असो, कोणतेही नामदेव महाराज असो, गाडगे महाराज असो, छत्रपती शिवरायांपर्यंत जेवढी महापुरुष आम्ही आमच्या भारताच्या इतिहासामध्ये पाहिली, यांचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट हा आहे की त्यांनी त्यांचं कर्तृत्व तारुण्यामध्ये सिद्ध केलं. की आम्हाला सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी, सगळ्यात मोठी संधी तारुण्यात उपलब्ध होते. कारण तारुण्यात जितकी उमेद आणि जितका उत्साह आपल्यामध्ये असतो तेवढा इतर वेळी नाही. एकदा गुडघे दुखायला लागल्यावर तुम्ही काय सगळं, एक अभंग मला आठवतो, त्याचा कसं कीर्तनाची सवय लागली की मग अभंग दाखवतो. जवळ हे सगळं सिद्ध आहे, फार छान अभंग माझ्या आवडीचा, हात चालावया पाय तो तीर्थयात्रे जायचो गुडघे. त्याच्यात एक असं वाक्य आहे की तो आपले स्वहित आहे, म्हणजे तो आपलं स्वहित आणि आपलं कल्याण, आपलं हित, आपलं गोल, आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी आपले हातपाय, आपलं शरीर ठीक असलं पाहिजे. आपल्या शरीरामध्ये सर्वात जास्त ऊर्जा कधी असते, तारुण्यामध्ये असते. मग हा आपला सगळ्यात मोठा प्लस पॉइंट हा आहे की आम्ही तरुण आहोत. मला परवा एक माझी मुलाखत घेण्यासाठी टीम आली होती माझ्या ऑफिसला. तर त्यांनी मला असा एक कॉन्सेप्ट दिला की तुम्ही जर कोणत्या महापुरुषाला फोन लावायचं ठरवलं तर कोणाला लावाल? तर मी फोन लावला छत्रपती संभाजी महाराजांना. आणि त्यांना जे प्रश्न मी विचारले तेच मला आज प्रश्नही आठवतात की आमचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट हा आहे की आम्ही तरुण आहोत. पण सगळ्यात मोठं दुर्दैव असं आहे की तरुणांनी ज्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी ती महापुरुष आमच्या डोळ्यासमोर वारंवार मांडली जात असून सुद्धा त्यांचे चरित्र वारंवार पुनरुच्चार त्यांचा केला जाऊन सुद्धा जी उमेद त्यांच्या चरित्रातून आम्हाला मिळायला पाहिजे, जे इन्स्पिरेशन आम्हाला मिळायला पाहिजे, जी प्रेरणा मिळायला पाहिजे, ती मिळत नाही किंवा आम्ही ती घेत नाही. आज आमचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे की आम्ही तरुण आहे. अख्ख्या विश्वाला हेवा वाटेल असं ज्ञान ज्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीतून प्रकट केलं, ती ज्ञानेश्वरी त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी सांगितली, तरुण वयात. 5वा वेद ज्याला म्हटलं जातं तो गाथा तुकाराम महाराजांनी आपल्याला दिला वयाच्या 23व्या वर्षी, तरुण वयात. हे सगळे खूप लांबचे झाले, 400-500 वर्ष माऊली ज्ञानोबा यांचं 750 वर्षापूर्वीचा काळ. अख्ख्या विश्वाला हेवा वाटेल असे छत्रपती शिवराय त्यांनी स्वराज्य निर्माण केलं वयाच्या 16व्या वर्षी, तरुण वयात. आणि छत्रपती संभाजी महाराज त्यांनी सुद्धा धर्मासाठी बलिदान दिलं. ह्या सगळ्या महापुरुषांकडे जर आम्ही पाहिलं तर त्यांनी आपल्या तारुण्याचा योग्य ठिकाणी वापर केला, योग्य ठिकाणी वापर केला. मला काय सांगायचं, आज कोणत्याही विधान मनस्थितीतून जर आम्हाला बाहेर पडायचं असेल तर आम्हाला आज जे आमच्या आयुष्यात तारुण्य प्राप्त झाले त्या तारुण्याचा फायदा करून घेतला पाहिजे. आमचं तारुण्य आम्ही कोणत्या ठिकाणी वापरतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तारुण्यामध्ये प्रत्येकाला कोणत्या गोष्टी आवडतात, कोणाला आराम करायला आवडत असेल, कोणाला झोप फार आवडत असेल, कोणाला सिनेमा पाहायला जास्त आवडत असेल, कोणाला व्यसन करायला जास्त आवडत असतील. आता हा विषय घेण्याचं कारण की उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुण आणि तरुणींमध्ये सिगारेटचं प्रमाण जरा जास्त वाढलं. मला एक प्रश्न पडतो की सिगारेट पीत असताना एखाद्या तरुण किंवा तरुणीला असं वाटतं का की आपण फार अत्याधुनिक झालोय, आपण फार मॉडर्न झालोय? सिगारेट पिणं जर हे अत्याधुनिकतेचं प्रमाण जर आताची पिढी ठरवत असेल तर हे सगळ्यात मोठा आपल्या देशाचं दुर्दैव म्हणावं लागेल, सगळ्यात मोठं दुर्दैव. मग जोपर्यंत आपण स्वतःला त्या संत साहित्याच्या फ्रेम मध्ये बसून आयुष्य जगायला सुरुवात करत नाही तोपर्यंत तरुण पिढी दुर्लक्षित आणि दुर्लक्षितच राहणार आहे, दुर्लक्षित. मला काय म्हणायचं की देशाचं जर भविष्य तरुण पिढी असेल आणि त्याच तरुण पिढीकडे जर दुर्लक्षित भावनेनं आता पाहिलं जात असेल तर आता कुठे आम्हाला जागा होण्याची वेळ आली. मागे सुद्धा आपण बातम्यांना ऐकलं की महाराष्ट्राच्या काही भागात अजूनही कौमार्य चाचणी केली जाते. मग तो कोणता समाज त्याचा आपल्याला काही नाव घ्यायचं नाही, भरपूर ठिकाणी ते केलं जातं. मग जर आज 21व्या शतकामध्ये जर अशा प्रकार घडताना आम्हाला दिसत असतील तर इथे सुद्धा 450 वर्षापूर्वीचे तुकोबा आम्हाला मार्गदर्शक करतात. भले तरी देऊ काशीची लंगोटी नाथाची माता हा मुकाटी, तुकोबा म्हणतात. साधी भाषा.
एखादा चांगला भेटला, भला माणूस भेटला तर आम्ही त्याला लंगोटी काढून द्यायला तयार आहे, पण एखादा नाठाळ भेटला तर त्याला काठीने मारायची सुद्धा आमची तयारी आहे. तर ही वृत्ती तुकोबारायांनी आमच्या समोर का ठेवली? कारण आताच्या तरुण पिढीने ह्या विचाराने आयुष्य जगायला सुरुवात केली पाहिजे. अंगी नेबडेपणा आम्ही ठेवला नाही पाहिजे. खरं तर बऱ्याच सामाजिक विषयावर भाष्य करायचं होतं, यादी सुद्धा माझ्याकडे आली होती, पण विषय असा आहे, मी कायम भान ठेवतो की सांगणारा किती आवडीनं सांगत असला तरी ऐकणारे तितके आवडीने ऐकतात काही पाहावं लागतं. वेळेचं भान, विषयाची मर्यादा, प्रसंगाचं गांभीर्य, आणि मुळात आजचा हा कार्यक्रम माझ्या शेड्यूल मध्ये नव्हता, त्याच्यामुळे मला आजची दिवसभरची सगळी कामं सांभाळून इकडे यायचं होतं. आणि मुळात सांगणारा किती आवडीनं सांगत असला तरी ऐकणारे तितके आवडीनं ऐकतात काही पाहावं लागतं. ग्रामीण भागात व्याख्यानासाठी मला बोलवलं होतं शिवजयंतीला, आणि तुमच्यासारखेच असं आत्मीयतेनं तन्मयतेनं ऐकणारा वर्ग, तरुण वर्ग तिथे उपस्थित होता. आणि व्याख्यानाला मला अर्धा तास दिला होता, पण मी असं विषयाच्या ओघात 1 तास व्याख्यान चालू ठेवलं. आणि नेमका मधोमध बसलेल्या एका 22-23 वर्षाच्या मुलाला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता, मुतखड्याचा, आणि त्या पठ्ठ्याने जवळपास अर्धा पाऊण तास कंट्रोल करून ठेवलं होतं. त्याची बिचाऱ्याची ती अवस्था कोणाच्याच लक्षात येत नव्हती, आणि मला तर काही प्रश्नच नाही कळायचा. मी विषयाच्या ओघात अर्धाचा पाऊण तास झाला, 1 तास झाला, त्या पठ्ठ्यानं दगड घेतलाय का, दगड घेतला, असा नियम धरून माझ्याकडे पाहत होता. तर मला संबंध महाराष्ट्रावर फिरत असताना अनुभव आले, कधी कुठे कसे सायको भेटतील, कुठे माते फिरू संतोष माने भेटेल सांगता येत नाही. त्याने हातात दगड घेतलेला पाहून मी म्हटलं आता विषयाची पुनरुक्ती न करता थांबवलं पाहिजे. पण घेतलेला विषय मला पूर्ण करायला 4-5 ओळी तरी आणखी बाकी होते, आणि जसं जसं मी बोलतच राहिलो त्यांनी असा नेम धरायला सुरुवात केली. मला घाम फुटला, म्हटलं आता काय करावं. शेवटी मी माईक मधूनच त्याला आवाज दिला, म्हटलं मिंट्या तुला काय अडचण असेल तर तू जा, पण तो दगड खाली ठेवून दे, मारू. म्हटलं महाराज तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाला कोणी दगड मारेल का? मी तुम्हाला नाही दगड. म्हटलं मग कशाला दगड घेता? म्हटलं तुमच्यासारख्या कीर्तनकाराला कोणी दगड मारेल का? एवढे देखणे कीर्तनकार, तुमच्यासारख्या कीर्तनकाराला कोणी दगड मारेल? म्हटलं मारे बाबा घेताय कशासाठी? एकदा खाली तरी ठेव, घाबरवतो कशाला? म्हटलं तुम्हाला नाही, मग कोणाला? तुमच्या सारख्याला इथं बोलावतो पण त्याचं टाळकं पडायचं. किती वेळ झाला तुमचं व्याख्यान तत्वज्ञान? मुळात विषय हा असतो की समाजामध्ये वावरत असताना प्रसंगाचं भान, विषयाचं गांभीर्य आणि वेळेची मर्यादा, या सगळ्या गोष्टींचं भान ठेवावं लागतं. सांगणारा किती आवडीनं सांगत असला तरी ऐकणारा तिथे आवडीनं ऐकतोय का हे पाहिलं पाहिजे. पण आज एक शेवटचा मुद्दा असा आहे की आम्ही संत साहित्याची दोरी आमच्या आयुष्याला बांधली पाहिजे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात उद्या वाटचाल करा, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, शेती, सहकार, व्यवसाय, तुम्ही गृहिणी असाल, भविष्यात कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असाल तरी एक लक्षात ठेवा, तुमचं धैर्यबळ वाढलं तरच आयुष्य जगायला किंमत आहे, आणि धैर्यबळ वाढवण्यासाठी संत साहित्याशिवाय पर्याय नाही. संत साहित्याशिवाय पर्यायच नाही. मी नेहमी एक उदाहरण देत असतो पुराव्यासहित. म्हणजे आता तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणी बुडवली गेली होती, तुम्हाला ठाऊक आहे? तुम्हाला माहिती ती गाथा कशाला बांधून बुडवली होती? गाथा फक्त गाथा नव्हती बुडवली, ती पुन्हा वर येऊ नये म्हणून. असं घाबरत काय बरं, माझ्याकडे बंदूक नाहीये, चुकलं ती दगडाला बांधून बुडवली होती. मला एक मुद्दा स्पष्ट करायचा आहे, तुकाराम महाराजांची गाथा दगडाला बांधून कुणी बुडवली होती? नसेल माहित तर नाही म्हणा. ते परवा मुंबईला 3 वेळा मी विचारलं कुणी बुडवली, तर बाबा होता आपला काय संबंध आहे. हे विचारावं लागतं, नाहीतर मी एकटा बोलत राहणार आहे, समोरच्याने म्हणायचं खरंय. हे विचारावं लागतं. मी मांडलेले मुद्दे तुमच्या किती गळी होतात, किती पत्नी करताय ते पाहावं. समाज अनुकरण प्रिय, आचरण प्रिय नाही. समाजाचं असं झालंय फक्त अनुकरण प्रिय. महाराज एखादा बुवा बाबा आला, त्यांनी सांगितली माळ घाला घातली, पण त्याच्या मागे काही लॉजिक, काही सूत्र आहे का, काही वर्म आहे हे पाहावं. आणि का कोणाच्या विनाकारण पाया पडावं? 1 लाख मोलाची गोष्ट सांगतो, माझ्या मनाने बघा पडली तर, जोपर्यंत समाज चुकीच्या व्यक्तींच्या पाया पडत राहणार तोपर्यंत राम रहीम जन्माला येत राहणार. एवढं लक्षात ठेवा, चुकीच्या व्यक्तीच्या कधीही पाया पडायचं नाही. जेव्हा तुम्ही चुकीच्या व्यक्तीच्या पाया पडता, त्याची पात्रता नसताना, तेव्हा त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स, त्याचा अभिमान जागृत होतो, आत्मविश्वास त्याचा जागृत होतो, आणि तिथं राम रहीम जन्माला येतो. ते करता कामा नये. मुळात हे पाहावं लागतं.
की मी मांडलेले मुद्दे तुमचे किती प्रश्न पडतात, समाज फक्त अनुकरण क्रिये होत चाललाय, आचरण क्रिये नाही. हे सगळं तुम्हाला का सांगतोय? येणारा आपला महाराष्ट्र, आपला उद्याचा भारत हा अशा पद्धतीनेच आयुष्य जगताना आपल्याला दिसणार आहे. पण ह्या सगळ्या कचऱ्यातून आपण स्वतःला कसं वेगळं काढायचं याचं त्याने ठरवायचं. फक्त अनुकरण क्रिये आहे समाज, आचरण क्रिये नाही. आता कोरोनाच्या काळामध्ये तिरुपतीला गेलो होतो, सुट्टी होती, म्हणलं जाऊन यावं. पंढरपूरला गेल्यानंतर जसं पुंडलिक वरदा गजर करतात तसं बालाजीला गेल्यानंतर काय म्हणतात? गोविंदा गोविंदा. समाज अनुकरण प्रिय म्हणून सांगतो. आम्ही त्या बालाजीच्या घाटानं वर चढत होतो. आमच्या मागे एक महाराष्ट्रातली 60-70 वर्षाची आजीबाई होती. आम्ही गोविंदा गोविंदा म्हटलं की ती म्हणायची आमचं बी तेच, आमचं बी तेच. म्हणजे माझा फार आवडता विषय आहे, आमचं बी तेच. समाज अनुकरण प्रिय म्हणून सांगतो. आपण गोविंदा गोविंदा म्हटलं की ती आजीबाई काय म्हणायची? आमचं बी तेच. वर गेल्यानंतर लिंबू पाणी प्यायला एका ओट्यावर बसायचं आणि मग त्या आजीला विचारायचं किंवा आजी आम्ही म्हणतोय गोविंदा गोविंदा आणि तू म्हणते आमचं बी तेच. ती म्हणते महाराज तुम्ही जे गोविंदा गोविंदा म्हणता ना ते आमच्या ह्यांचं बी नाव तेच. आता तुझ्या ह्याचा काही संबंध आहे? तुझा हे पुढं समाज अनुकरण प्रिय होत चाललाय, आचरण प्रिय नाही. तुम्हाला जर चरित्र फक्त वारंवार पाठ करायचे, उच्चारायचे तर ते कृष्णाचं करावं आणि आचरण करायचं तर ते रामाचं करावं. रामाचं करावं. मला परवा लोक असेच कुठल्या कुठं संबंध लावतात. परवा एक जण असा बुद्धिवादी प्राणी भेटला, मला म्हटला देवी देवतांनी सुद्धा दारू पिलेली मी वाचले. त्याला म्हटलं देवी देवतांनी दारू पिऊन राक्षस मारले, तू बायकोला मारतो? प्रश्न हा आहे ना. रामानं दारू पिऊन बायकोला नाही मारलं, रावणाला मारलं. तू 2 बाटल्या पिऊन बायको हाता घालून काढतो. काय बुद्धिजीवी प्राणी भेटतील सांगा. आणि हे का सांगतोय? समाज उद्या ह्याच पद्धतीने आयुष्य जगताना दिसणार आहे. पण तक्रार वजा या गोष्टी जर आम्ही बाजूला ठेवल्या तर या सगळ्या गोष्टी पाहून आमच्या अंतःकरणाला क्लेश झाला नाही पाहिजे, आमची बुद्धिमत्ता बिघडली नाही पाहिजे किंवा आम्ही डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, आमची मनस्थिती विचलित झाली नाही पाहिजे. बरीच अशी तरुण पिढीतली मला मुली पाहायला मिळतात की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमुळे विचलित होत असतात. परवा माझ्यासोबत एक पुण्यातून मुंबईपर्यंत एक माणूस होता. रस्त्याला एक मोठा खड्डा होता आणि तो खड्डा वारंवार गाडी त्याच्यात आपटत होती, कोणाची ना कोणाची झटका बसत होता, गाड्या वाजत होत्या. तो गाडी चिडचिड करायला लागला. म्हणजे एवढा मोठा खड्डा दिसतोय, एकही नालायक माणूस उतरत नाही, बुजवत नाही. म्हणलं तू पण बुडवत नाही, मग तू कोण आहे? तू सुद्धा बुजवत नाही रस्ता, तू सुद्धा त्यांच्यातच आहे. माझे साधे दाखले देण्याचा मुद्दा काय आहे की बाबा आपल्या आजूबाजूला ह्या नकारात्मक जरी गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडताना तुम्हाला दिसल्या तरी तुम्ही इतकं विचलित होण्याचं काही कारण नाही. स्वतःला स्थिर ठेवणं गरजेचं आहे. मी मगाशी बोललो की तुकोबांची गाथा कोणी बनवली होती? तुकोबांची गाथा बनवली होती रामेश्वर भट्टांनी. कोणी? रामेश्वर भट्टांनी. आता हा एक शेवटचा मुद्दा ह्यासाठी पूर्ण करायचा आहे की जे संत साहित्याची दोरी ठेवून मी तुमच्या समोर बोलायला सुरुवात केली होती की त्या संत साहित्याची आमच्या आयुष्यातली जागा किती महत्वाची किंवा ते आमच्या आयुष्यात असणं किती महत्वाचं हे मला पटवून द्यायचंय. तुम्हाला जर उद्या कोणी विचारलं की अध्यात्म म्हणजे काय, एका वाक्यात सांगायचं की संतांच्या विचारांची उंची आणि आमच्या विचारांची उंची यात पडलेलं जे अंतर आहे, ऐका बरं का, संतांच्या विचारांची उंची, आमच्या विचारांची उंची यात पडलेलं अंतर समजून घेऊन ते अंतर कमी करण्याच्या दृष्टीने जेव्हा आमचा प्रवास सुरू होईल त्याचं नाव अध्यात्म. ही व्याख्या आहे अध्यात्माची. कोणी कपड्याची माळ घालून दिसला, गंध कपाळी रेखाटलेला दिसला, भगवी कपडे घातलेला दिसला, तो काही आध्यात्मिक माणूस नाही. जगातील कॅमेरा चालू आहे म्हणून मला वावर करावं लागतं. हे सगळ्यात भयानक यंत्र आहे. भले भल्याची ताटीच्या प्रकरणात मुक्ताबाईंचा अभंग आहे. वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे. जे वरून भगवी असणारी माणसं आतून भगवीच असते अशातलं काही भर नाही. अध्यात्माची व्याख्या काय की संत साहित्याची उंची आणि आमची वैचारिक उंची यात पडलेला अंतर. शेवटचा मुद्दा आहे, जरा बारकाई नाही का. तुमच्यातल्या कुणीतरी दगड उचलायच्या आधी मला सांगवायचं. संतांची वैचारिक उंची आणि आमची वैचारिक उंची यात पडलेला अंतर समजून घेऊन ते अंतर कमी करण्याच्या दृष्टीने जो प्रवास आमचा सुरू होईल त्याचं नाव अध्यात्म आहे.
तुकाराम महाराजांची गाथा रामेश्वर भट्टांनी बुडवली आणि रामेश्वर भट्टांनी ती गाथा इंद्रायणीत बुडवल्यानंतर घरी निघाले होते. घरी जाताना त्यांना वाटेत एक विहीर लागली. अभ्यासाचा मुद्दा आहे, बारकाईने ऐका. आजही तुकाराम महाराजांची पालखी देहूतून पंढरपूरला जेव्हा वारीला निघते त्या विहिरीवर आरतीला थांबते. विहीर हे अनगडशा फकीरांची. कुणाची? अनगडशा फकीर. ती विहीर दिसल्यानंतर त्या रामेश्वर भट्टांना वाटलं की आता जरा ताजतवाना व्हावा, आंघोळ करावी, अंगातले कपडे काढले, विहिरीत उडी मारणार. तितक्यात ते अनगडशा फकीर आले, विहिरीचे मालक आले आणि त्यांनी सांगितलं, रामेश्वर भट्ट पिण्याचं पाणी खराब करू नका, तुम्हाला जर आंघोळ करायची तर मी पाणी बाहेर काढून देतो. पण आधीच गाथा बुडवून आलेला माणूस त्याचा माथा जागेवर राहणार नाही. त्यांनी ऐकलं नाही. मग अंगातले कपडे काढले आणि विहिरीत उडी मारली. विहिरीचं पाणी खराब केलं, अवज्ञा केली, अनादर केला म्हणून राग आला. आणि राग आल्यानंतर अनगडशा फकीरांनी श्राप दिला. तेव्हाचे श्राप खरे ठरायचे. आता कावळ्याच्या शापानं चिमणी बनणार नाही. त्याचं कारण असं आहे की आताच्या लोकांच्या वाणीमध्ये तितकी ताकद राहिली नाही, सामर्थ्य राहिलं. पूर्वीचे श्राप का खरे ठरायचे? कारण वाणीमध्ये तेवढं सामर्थ्य, तप असायचं. पूर्वीची लोक तेवढी साधना करायची. आता आम्ही खोटं बोलून, निंदा नालस्ती करून, एकमेकाची उणी दुणी करून वाणीची ताकद, तोंडाच्या वापा, त्याच्यामुळे आमच्या वाणीत ताकद राहिली. माझा मुद्दा काय? अध्यात्माची परिभाषा, वैचारिक अंतर आम्हाला स्पष्ट करता आलं पाहिजे. अवज्ञा केली म्हणून श्राप दिला. श्राप असा दिला की अंगाचा दाह सुरू झाला. रामेश्वर भट्टांच्या अंगाचा दाह सुरू झाला, आग सुरू झाली. थंडगार पाण्यात सुद्धा अंगाची आग सुरू झाली. मग काय करायचं? पाण्यातून बाहेर आले, पाण्यात उडी मारली, परत पाण्यातून बाहेर, अंगाचा दाह थांबेना. आळंदीला माऊलींच्या समाधीजवळ गेले, माऊलींना प्रार्थना केली, माऊली झालेल्या सगळ्या अपराधांची मी क्षमा मागतो, पण अंगाचा दाह थांबवा. आता माऊलींचं आईचं हृदय दया आली. माऊलींनी सांगितलं की रामेश्वर भट्ट, अंगाचा दाह शांत व्हावा असं वाटत असेल तर एकच उपाय, देहूला तुकोबा नावाचे एक साधू राहतात, जायचं आणि त्यांचे पाय धरायचे. कोणाचे पाय धरायला सांगितले? गाथा कोणाची बुडवली? कधी कोणाचे पाय धरायला लागले? देहूला गेले. मला वैचारिक अंतर स्पष्ट करायचं. आमचं धैर्यबळ वाढवण्यासाठी या व्याख्या आम्हाला समजल्या पाहिजे. देहूला गेले, तुकोबा ओसरीवर भजन करत बसले होते, विठ्ठल गेले आणि पाय धरले तुकोबारांचे आणि माफी मागितली की उभ्या आयुष्यात तुमच्याविषयी कधीही चांगलं वक्तव्य केलं नाही तुकोबा, तुम्हाला काठीनं बदलून काढून गावातून हाकलून देण्याइतपत आमची मदत केली, तुम्ही 5वा वेद गाथा समाजाला दान दिला, तो सुद्धा आम्ही इंद्रायणीत बुडवला, झालेल्या सगळ्या अपराधांची क्षमा मागतो, पण या अंगाचा दाह शांत करा. मला कधी कधी मित्रांनो प्रश्न पडतो की तुकोबांच्या ठिकाणी जर आपण असतो तर काय केलं असतं? माझी गाथा पुढे तो माझ्या दारात काय बुडवली होती तुकोबांची? काय बुडवली होती? आपलं हे दगड पाण्यात टाकूया, आपण जीव घेऊ त्याचा. मला वैचारिक फरक स्पष्ट करायचा. आयुष्यभराची कमाई ज्यानं पाण्यात बुडवली, त्याच्या डोक्यावर हात ठेवताना तुकोबा त्याला माफ करताना क्षणाचाही विलंब करत नाही, उशीर करत नाही. आणि आमचं एखादं नश्वर असलेलं एखादं असलं दगड कोणी जर पाण्यात टाकला, मी जीव घेऊ त्याचा, हे विचारांमधलं अंतर आहे. आणि आमच्या आणि संतांच्या साहित्यातल्या आणि आमच्या विचारांमधलं पडलेलं हे अंतर समजून घेऊन ते कमी करण्याच्या दृष्टीने आमची जेव्हा वाटचाल सुरू होईल त्याचं नाव अध्यात्म. या व्याख्या आहे. या व्याख्या आम्ही समजून घेतल्या पाहिजे. खऱ्या अर्थानं आताच्या तरुण पिढीला धैर्यबळ वाढवण्याची गरज आहे. आणि ते धैर्यबळ वाढवा असं वाटत असेल तर आम्ही साहित्याचा अभ्यास केला पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात असाल तुम्ही, येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला एक समृद्ध आयुष्य जगायचं असेल तर उदाहरण तुमच्या समोर संत साहित्य माणसाचं आयुष्य समृद्ध केल्याशिवाय राहत नाही. परत अनेक विषय ह्या साखळीतून मला आठवतात, पण वेळेचं भान विषयाची मर्यादा राखावी लागते. मी वाट पाहतो की पुन्हा कधी एका विस्तृत विषयावर आणि मोठ्या वेळेमध्ये मला तुमच्या समोर बोलायची जेव्हा संधी मिळेल, तेव्हा अनेक जाज्वल्य असे गंभीर विषय समाजामध्ये आपल्याला आज पाहायला मिळतात, तर त्याच्यावर भाष्य करण्यासाठी आपण पुन्हा एकदा भेटू. आणि मी तुम्हाला भेटेलच याची शाश्वती देतो. याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभरात जो तरुण वर्ग माझ्याशी जोडला जातोय, मी फक्त चांगले विचार मांडण्यापुरता मर्यादित न राहता जो तरुण वर्ग आता माझ्याशी जोडला जातोय त्यांच्यासाठी एक असं विजन मी तयार केलंय की उच्च शिक्षण घेताना महाराष्ट्राचं जाऊ द्या, आपल्या पुण्यातच बऱ्याच तरुण तरुणींना अडचणी येतात. त्यांना काही आर्थिक अडचण असेल, काही राहायची अडचण असेल, आता कोणी असतो ज्यांची फायनान्शियल सिच्युएशन चांगली असते, आर्थिक परिस्थिती चांगली असते, पण बरेच असे तरुण तरुणी आहेत
की रविवारची मेस बंद असल्यानंतर त्यांची जेवणाची व्यवस्था नसते किंवा लायब्ररीमध्ये अभ्यास करण्यासाठी 2-2, 3-3 हजार रुपये देण्याची त्यांची कॅपॅसिटी नसते. अशा आपल्या तरुण तरुणींसाठी मी सगळं एक मोठं संघटन तयार करून कॉन्ट्रीब्युट करून त्यांच्यासाठी एक उपक्रम तयार करतो की जेणेकरून त्यांना आपल्याला मदत करता यावी माझ्या फाउंडेशनच्या मार्फत. आणि त्या संबंधानं वारंवार उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुण तरुणींशी माझा संबंध येतच राहील. आणि म्हणून तुमच्या समोर पुन्हा कधी एखाद्या विस्तृत प्रसंगी मोठ्या वेळेमध्ये जर बोलता आलं तर मला आनंद होईल. आज ह्या तुमच्या परिवाराचा एक सदस्य जो माझ्या नेहमी संपर्कात असतो, अनिकेत मोरे असतील, मग जिल्हाध्यक्ष रोहित कागडे असतील, ही सगळी मंडळी या सरांनी मला कार्यक्रमाचं काल आमंत्रण दिलं आणि त्या आमंत्रणाच्या संबंधानं तुमच्या सर्वांच्या भेटीचा मला जो योग प्राप्त झाला तो खरंच अविस्मरणीय आहे. एक सांगतो की आयुष्यात कोणत्याही कठीण प्रसंगी तुम्हाला वाचवू शकतात ते फक्त सकारात्मक विचार. आणि ते सकारात्मक विचार मिळवण्यासाठी कोणतेही व्यासपीठ मिळत असेल तर ते आम्ही वाया घालवता कामा नये. पॉझिटिव्हिटी आयुष्यातील सर्वात मोठी श्रीमंती आहे. सकारात्मक ऊर्जा जिथून जिथून निर्माण होईल, उत्पन्न होईल, तिथून आम्ही ती मिळवली पाहिजे. एवढं बोलून तुमच्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. रामकृष्ण.